नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मनीषा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे. आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल आहे, तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. आता चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओ कशा संदर्भात आहे? आजच्या व्हिडिओमध्ये खूप खास विषयावर आणि महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरात लवकर जास्तीत जास्त सबस्क्रायबर कसे वाढायचे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. तर चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात. तर आजच्या डिजिटल जगामध्ये बघा, यूट्यूब हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. तर बघा, यूट्यूब चॅनल ओपन करणं तर खूप सोपं आहे, पण सबस्क्रायबर वाढवणं खूप अवघड आहे. त्यामुळे ना मी तुम्हाला ही टिप्स आहेत, ह्या टिप्स तुम्हाला कोणीही देखील सांगणार नाही. तर जे काही माझ्यासोबत अनुभव आलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फक्त त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि तुमच्या चॅनलवरचे सबस्क्रायबर लवकरात लवकर तुम्हाला वाढवायचे आहे आणि तुमचं चॅनल खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ करायचं आहे. तर बघा, यूट्यूब चॅनल जेव्हा तुम्ही ओपन करता, यूट्यूब चॅनल जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा ज्या काही सोप्या गोष्टी आहेत त्या तर आपल्या सर्वांना माहीतच असतात. आणि चॅनल ओपन करणं देखील खूप सोपं आहे, पण सबस्क्रायबर वाढवणं खूप कठीण आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यासोबत आपले जे व्हिडिओ आहेत ते आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा आपल्या चॅनलवरती अपलोड झाले पाहिजे. आणि त्यासोबत जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवरती तुमचे व्हिडिओ अपलोड करता ते एक टायमिंग असला पाहिजे, म्हणजे तुमच्या ऑडियन्सला देखील कळेल की तुमचा जो काही व्हिडिओ आहे तो किती टायमाला येतो, हे ऑडियन्सला देखील माहीत पडतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिटी कंटेंट. तर तुम्ही नेहमी तुमच्या चॅनलवरती क्वालिटी कंटेंट टाकत जा, म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये खूप युजफुल आणि इन्फॉर्मेशन अशा गोष्टी असायला पाहिजे, ज्यामुळे तुमचं ऑडियन्स टिकून राहतं आणि तुमचे लवकरात लवकर सबस्क्रायबर देखील वाढतात. तर व्हिडिओचा कंटेंट हा क्वालिटी कंटेंट असला पाहिजे, म्हणजे तुमचे सबस्क्रायबर लवकर वाढतात. आणि समजा लोकांना जर तुमचे व्हिडिओ आवडले, खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल असतील, तर लवकरात लवकर तुमचे सबस्क्रायबर देखील वाढतात आणि लाईक करतात. तर आता बघा, व्हिडिओ बनवायचे कसे. उदाहरणार्थ ट्युटोरियलचे व्हिडिओ बनवू शकता, किंवा फनी व्हिडिओ बनवू शकता तुम्ही, किंवा ब्लॉगिंगचे बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतेही व्हिडिओ बनवू शकता, पण लोकांना तुमचे कंटेंट आवडले तर लोक नक्की तुम्हाला लाईक करतील आणि तुमच्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करतील. ही जी टीप आहे पहिली, ही सगळ्यात महत्त्वाची. आणि नंबर 2, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणती? कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. तर आपले जे काही ऑडियन्स आहेत त्यांना टिकवून ठेवण्यासाठी जास्त आपले व्हिडिओची क्वालिटी तर असलीच पाहिजे, तर कन्सिस्टन्सी देखील खूप महत्त्वाची आहे. आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्याचसोबत आपले जे व्हिडिओ आहेत ते आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा आपल्या चॅनलवरती अपलोड झाले पाहिजे. आणि त्यासोबत फिक्स जो काही शेड्यूल असतो आपला, त्या कळतं की आपला जो काही नवीन व्हिडिओ येणार आहे तो कोणत्या टायमिंगला येणार आहे, हे देखील आपल्या ऑडियन्सला कळत असतं. तर नंबर 3, सबस्क्रायबर वाढवण्यासाठी आपल्याला तिसरी कोणती गोष्ट फॉलो करायची आहे? तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं थंबनेल आणि आपलं टायटल जे काही आहे ते आपल्याला आकर्षक ठेवायचं आहे. तर जेव्हा तुम्ही आपला थंबनेल बनवता, तर जो काही थंबनेल आहे तो आपल्या व्हिडिओचा चेहरा असतो. थंबनेल, टेक्स्ट, टायटल हे खूप ब्राईट आणि क्लिअर ठेवायला हवेत. आपल्या व्हिडिओसाठी जो काही आपण थंबनेल बनवतो, थंबनेल आणि टायटल आपल्याला आकर्षण ठेवायचं आहे. ही लोक तुम्हाला जर तुमचे व्हिडिओ जे काही टेक्स्ट असतील किंवा थंबनेल असेल, क्लिअर आकर्षण असेल, जर त्यांना आवडला तर ते तुम्हाला नक्की सबस्क्राईब करतील. उदाहरणार्थ बघा, आपल्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बनवायचं कसं? तर बघा, तुमचं ब्लॉगिंगचं चॅनल असेल तर तुम्ही उदाहरणार्थ बनवू शकता, मी आज 1000 रुपये कमवले. कसे कमवले? अशा प्रकारे तुम्हाला थंबनेल आकर्षण बनवायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे, जसं की चुणूक देणारे, अशा प्रकारचे तुम्ही थंबनेल बनवू शकता. तर नंबर 4 आपल्याला कोणती गोष्ट फॉलो करायची आहे? तर बघा, तुम्हाला प्रॉपर कीवर्ड वापरायचे आहेत आणि त्यासोबत टॅग्स वापरायचे आहेत, त्यामुळे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतो. तर नंबर 5 आपल्याला काय करायचं आहे? तर आपला बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होण्यासाठी आपल्याला आपल्या ऑडियन्स सोबत आपल्याला कनेक्ट राहायचं आहे. आणि आपण कॉमेंट्सला रिप्लाय देणं देखील खूप गरजेचं आहे, किंवा तुम्ही लाईव्ह सेशन देखील घेऊ शकता. तर बघा, जे काही तुमचे ऑडियन्स ज्याच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बनवायला सांगतील त्याच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत. त्यासोबत कम्युनिटी पोस्ट देखील खूप मॅटर करतं.
आठवड्यातून एकदा तरी कम्युनिटी पोस्ट आपल्याला अपलोड केली पाहिजे आपल्या चॅनलवर. ऑडियन्सचा ट्रस्ट देखील वाढतो आणि त्याच प्रकारे आपले ऑडियन्स आपल्याला जे काही आहे ते प्रोत्साहन देखील देतात. तर नंबर 6 आपल्याला कोणती गोष्ट फॉलो करायची आहे, तर ट्रेंडिंग टॉपिक. तर बघा, आपल्या चॅनलवरती ट्रेंडिंग टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. ऑडियन्स कनेक्ट राहतं आणि तुमच्या चॅनलचा रीच देखील वाढू शकतो आणि सबस्क्रायबर देखील वाढवू शकतात. तर उदाहरणार्थ बघा, ट्रेंडिंग टॉपिकवर व्हिडिओ कोणते बनवा, कसे, तर लेटेस्ट न्यूज, ट्रेंडिंग आणि त्यासोबत चॅलेंजिंग अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि असे व्हिडिओ तुमचे जास्तीत जास्त व्हायरल होतात. सगळ्यात शेवटची महत्त्वाची गोष्ट कोणती, तर नंबर 7 कॉल टू ॲक्शन. कॉल टू ॲक्शन देखील खूप मोठ्या प्रमाणात मॅटर करतं. बघा, तुम्ही जर एखादा व्हिडिओ बनवला तर तुमच्या ऑडियन्सला तुम्ही सांगू शकता की बघा, माझा एखादा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा किंवा चॅनेलला लाईक करा वगैरे, अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. याला म्हणतात कॉल टू ॲक्शन. हे देखील खूप मोठ्या प्रमाणात मॅटर करतं. जर ऑडियन्सला तुमचा एखादा व्हिडिओ आवडला तर तो तुमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करेल आणि त्यासोबत लाईक करेल, कॉमेंट्स करेल आणि कॉमेंट्सला रिप्लाय देणं देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबत कन्सिस्टन्सी प्लस क्वालिटी इक्वल सक्सेस तर खूप मॅटर करतं. सक्सेस मिळवण्यासाठी आणि त्यासोबत सबस्क्रायबर झपाट्याने वाढवण्यासाठी तुम्ही ह्या ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या फॉलो करून तुमचं चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता आणि तुमचे सबस्क्रायबर देखील वाढवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.